जीत आपण चला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायची त्वरित करावी. जीत खोट ठरतो एक्सप्रेस आहे जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघाची आणि डीजे मास्टर रायगडचा सर्वाधिक बेस्ट डीजे ऑपरेटर म्हणून परिचित असणारे आमचे सूरज चौधरी मॅन फ्रॉम वलवली. सूरज याचे 1000 रुपयाचा कॅश प्राईज साजन शेठ म्हात्रे आणि विनोद शेठ दवणे यांच्या वतीने जीतला. फिल्डिंग लावायची आहे आपण लगेच एका बाजूला बक्षीस समारंभ चालूच राहील आणि आपण फिल्डिंग देखील करायची. तर क्षेत्ररक्षण रचना त्वरित करते दत्ता शेठ कांबळे या दत्ता कांबळे यांना आम्ही ते आमंत्रित करतो. त्यांच्या समवेत धर्मशेठ म्हात्रे आपण यावं. या एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते जीत खोतला सामनावीर किताबाने त्याचा गौरव केला जाईल. बघा जीतचा इथे गौरव केला जाईल. धर्मशेठ म्हात्रे आमच्या ऑर्गनायझर रमेश शेठ म्हात्रे साहेबांचे पिताश्री आहेत आणि दत्ताशेठ कांबळे यांच्या शुभ हस्ते जीत खोतला सामनावीर किताबाने त्याचा गौरव केला जातो. विनोद शेठ दवणे साजन शेठ म्हात्रे यांच्या वतीने 7000 रुपयाचा कॅश प्राईज नमी द्यायचे बघा. आणि आर्यन नाईक तुझ्यासाठी या दोन्ही शिलेदारांच्या वतीने 1000 रुपये. चला या सामना क्षेत्ररक्षण रचना त्वरित करायची आहे बघा. यस एका बाजूला कॅश प्राईज आपण जरूर पुरस्कृत करतोय परंतु बॅट्समन आपण देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि फिल्डिंग लगेच सेट करायची. सूरज चौधरी याच्या बघा. सूरज चला चला सत्कार इथे केला जाईल. धर्माशेठ म्हात्रे या एकनाथ शेठ आपण यावं आणि सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे माजी सरपंच आपल्या शुभ हस्ते पिसारबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय धर्माशेठ करावं. ऑर्गनायझर रमेश शेठ उद्योजक त्यांचे ते पिताश्री आहेत. यापूर्वी आमचे योगेश मडवी यांनी उल्लेख केला की आपुल्या हिता जो असे जागता संत वचनाप्रमाणे की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि तुका म्हणे मजो घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. असे व्यक्तिमत्व या सुरदादा या आपल्यासाठी बघा. साजन शेठ म्हात्रे आणि विनोद शेठ दवणे यांच्या वतीने 1000 रुपयाचं जेडी पाटील यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स नक्कीच महागुरु. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आयोजकांच्या वतीने स्ट्रिक्ट सूचना आहेत. जितका वेळ खर्च होईल आता मात्र पॅनलाइज केलं जातील याची दक्षता घ्यायची आहे. एका बाजूला टीम धरणा आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवताना आपण धरणा संघाला पाहतोय आणि त्यांच्या विरोधात स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर संघ आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची आहे. टॉस जिंकलाय तो स्कायरा 11 संघ पुरस्कृत केले जातात आणि खास करून धानसर वासियांवरती ज्यांचं विशेष प्रेम धानसर संघाला ते नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये पुरस्कृत करतात आणि त्यांच्या विरोधात गावदेवी धरणा संघ आपण पाहतोय. 2 तुल्यबल संघ पुन्हा एकदा आमने सामने आपल्या पट्ट्यातील आपल्या विभागातील हे दोन्ही नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतात. या वर्षामध्ये अगदी सरप्राईज कामगिरी गावदेवी धरणाची आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात मागील 5-6 वर्ष सातत्यानं प्रकाश झोतात असणारा जय गणेश्वर धानसर संघ आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूनं फलंदाज डोनाल्ड पोरजी आणि त्याच्या साथीनं राकेश पोरजी मैदानाच्या आतमध्ये. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मंदार पाटील खारगर चॅम्पियन अकॅडमीचे ते ओनर्स आहेत. स्पोर्ट्स क्षेत्राला खूप मोठं योगदान. दादा या व्यासपीठावर स्वागत आहे. ओ टू साई पाटील. भरपूर संख्येनं मान्यवर देखील आपण पाहतोय. तमाम मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. परंतु आता मॅच महत्वाची आहे आणि वेळेसोबत आपल्याला मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. प्रत्येकाचा दुसऱ्या दिवसाचा देखील शेड्यूल असतो. त्या कारणास्तव आता वेळेची मर्यादा जोपासा. नक्कीच ही सूचना प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूला देखील असेल. ना बॅक टू क्रिकेट वळूया मैदानाच्या दिशेनं. 2 तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राकेश त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायक एंडवरती डोनाल्ड पोरजी आणि पहिले षटक हाताळणारा गोलंदाज विशाल मडवी या संघाचा स्ट्राईक गोलंदाज. लेफ्ट हँडर आहेत. नेहमीच आक्रमकतेनं गोलंदाजी आपण पाहतोय आणि आज देखील त्याच प्रकारचा प्रयत्न विशाल मडवीचा देखील असेल. पहिला चेंडू घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं विशाल मडवी. पहिला चेंडू रिदम थोडासा चुकतोय आणि वन्स अगेन गोलंदाजी ट्रॅकवरती परतताना पाहायला मिळेल. भरपूर मेहनत भली मोठी स्पर्धा आपण पाहतोय. ज्यांच्या स्वप्नातनं साकारली आहे त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य कारण की पाहिलेलं स्वप्न खऱ्या अर्थानं आज साकार झालंय असं आपण म्हणू शकतो. चांगला चेंडू. ड्राईव्ह देखील अप्रतिम आहे. क्रिकेटचं क्लासिकल स्ट्रोक दाखवत असताना चेंडूला पाठवलं ते एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार दमदार चौकार.
बॅटिंग का स्वीकारले ह्याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये राकेश पोरजीला पाहतोय. प्रतिबंध आहे पॉवर सर्कलचा आणि पहिल्याच षटकामध्ये त्याचा फायदा घेत असताना इनफिल्डला भेदलं. खरं तर गॅप शॉट सिलेक्शन चौकार आपण पाहिला. दुसरा चेंडू सॉफ्ट हँड प्लेसमेंट मिड ऑन आहे त्याच्या हातामध्ये. हा बॉल जाईल शिवाजी दादा यांना आपण पाहतोय तिथे बॉल फील्ड केला जाईल. तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ज्यांच्या नावानं श्रद्धांजली चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांची प्रतिमा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. जय भोलेनाथ गावठी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे स्मरणार्थ श्रद्धांजली चषक ड्रोनच्या माध्यमातून हे विहंगम दृश्य सध्याच्या घडीला दाखवण्यात येत आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. 5 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. विशाल मडवीच्या अगेन्स्ट खेळताना एका बाजूने राकेशला सुरुवातीला पाहिलं आणि आता स्ट्रायकिंग एंडला डोनाल्ड पोरजी आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला खेळायचं होतं. अप्रतिम डिलिव्हरी. बॅटन पॅड मधनं हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. ज्या प्रकारचा ह्या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स राहिला टीम गावदेवी धरणाचा, अगदी उच्चस्तरीय त्यांची कामगिरी आपण पाहिली आणि आज तोच जोश तोच उत्साह आपण पाहतोय. कारण या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूनं झलकावलं होतं आपण पाहिलं होतं. ह्या अगोदर एक अनिकेत काले ज्यानं सर्वाधिक मोठी खेळी वैयक्तिक साकारली. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं शुभम ठाकूर त्यानं देखील 50 धावा कंप्लीट केल्या होत्या. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट करू शकले नाहीत आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धाव या ठिकाणी एकवटत आहेत. सुरुवात दमदार झाली होती. पहिल्याच बॉलवरती आगाज राकेशनं चौकारानं केला होता परंतु त्यानंतर भेदकता आणि दिशेवरती टप्प्यावरती अचूक नियंत्रण दाखवत असताना विशाल मडवीला आपण पाहतोय. लई सापडली गोलंदाज विशालला असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आज अगदी मोठ्या उत्साहानं मोठ्या जिद्दीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि भरपूर सारे त्यांचे चाहते आपल्याला जरूर चहू बाजूला क्रीडांगणाच्या पाहायला मिळतात. दोन्ही जवळची गावं आहेत त्या कारणास्तव दोन्ही संघाचे चाहते दोन्ही संघाचे भरपूर प्रेक्षक सध्याच्या घडीला या मॅचला एन्जॉय करत असताना काही प्रेक्षक घर बसल्या नक्कीच ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहतायत. समोरच्या दिशेला फटका अप्रतिम आहे. मिडॉन होतं त्याच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार लॉंग ऑन पार दमदार चौकार. थँक्यू डीजे. रोजच्या माध्यमातून विहंगम दृश्य आपण पाहू शकाल. हे अप्रतिम क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती हा क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक 2025 हे पर्व tenniscricket.in या वाहिनी अंतर्गत ह्या साऱ्या गोष्टी कैद केल्या जातात आणि घर बसल्या TV स्क्रीनवरती किंवा मॉनिटरवरती स्मार्टफोनवरती ह्या गोष्टी आपण नक्कीच पाहतोय. भरपूर सारी मेहनत गौरव सावंत अँड कंपनी त्यानंतर संतोषजी नाणेकर त्यांच्या साथीनं त्यांचे संपूर्ण सहकारी स्टँड अँड डिलेवर दी समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड अप्रतिम फटका. अंतिम बॉलवरती शेवट गोड झाला पहिल्या षटकामध्ये. या षटकारच्या साह्यानं पॉवर प्ले मध्ये P1 मध्ये 16 अशी तडपदार सुरुवात टीम धानसरकडनं. चला गोल्डमॅन क्रिश मात्रे आपण मैदानामध्ये फेरफटका मारायचे आहे. बघा सुंदर संगीत ऐकायला मिळालं. DJ आमचे सूरज चौधरी वलवली कौतुक करावे लागेल. मित्रांनो आता मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मदन पाटील सिद्धी करवले यांचं आगमन झालेलं आहे. शांततेचे प्रतीक बाळाराम मडवी धरणा मंदार पाटील खारघर चॅम्पियन अकॅडमीचे ओनर्स आहेत. त्यांच्या समवेत सिद्धार्थ पाटील खारघर आणि आकाश पाटील खारघर यांचे स्वागत आहे. निरांत भोईर कोपरा तुमचेही श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत सरस स्वागत आहे. O2 साई पाटील. यस राजा ग्रुप धानसरचा यांच्या माध्यमातून सलग 3 चौकार 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर टाइम अलर्ट राकेशसाठी हे पारितोषिक आहे. राकेशनं दमकप दाखवलाय. 2 चौकार 1 षटकार आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उद्योजक रमेश शेठ म्हात्रे त्यांचे सुपुत्र गोल्डन मॅन क्रिशदादा म्हात्रे यांना आपण पाहतोय आणि अगदी मैदानाच्या चौफेर आता फेरफटका मारत असताना आमचे आयोजक
अप्परकटच्या माध्यमातून खेळायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे. दडपण दोन्ही टीम्स वरती आहे. मॅच महत्वाची आहे, मॅच जिंकायची आहे या अभिलाषेने हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आशिष पाटीलला आपण पाहतोय, सिनियर आशिष पाटील आता सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय, कारण की 2 आशिष पाटील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता आशिष पाटील सिनियर षटक क्रमांक 2 हाताळत असताना राईट अप ओव्हर द विकेटनं जागा बनवली आपल्या फेवरेट झोन मध्ये. बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार, खणखणीत चौकार. थँक्यू. दोन्ही जे मान्यवर, खरं तर दोन्ही जे आमचे आयोजन करता आहेत त्यांचे गाडी क्रमांक देखील या गीतामध्ये आपण पाहतोय. वन्स अगेन त्याच दिशेला खेळायचं होतं, परंतु आता टप्प्यामध्ये परिवर्तन दाखवलं आशिष पाटीलनं. एक गुणवान खेळाडू आपण पाहतोय, किंवा टॅलेंटेड हा देखील खेळाडू आहे. ज्युनियर ऑलराऊंडर ह्या संघाचा नेहमीच गोलंदाजी फलंदाजी चांगली करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज देखील डॉटनं त्यानं सुरुवात केली, त्यानंतर चौकार आला आणि पुन्हा एकदा वापसी करत असताना हा डॉट बॉल त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. सातत्यानं आपल्या फेवरेट झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न एका बाजूनं डोनाल्ड करतोय, तर त्याच्या विरोधात अगदी प्लॅनिंग नुसार गोलंदाजी आता आशिष पाटीलची पाहायला मिळतोय. 2 जवळचे संघ आहेत, दोन्ही गावं अगदी आसपास आपण पाहतो. त्या कारणास्तव कोणता फलंदाज कोणत्या दिशेला खेळतो आणि त्या अनुषंगाने आता गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खास करून डोनाल्ड फोर्जीचा हा स्ट्रॉंग झोन आहे. लॉंग लेग ते मिड विकेट ह्या एरियामध्ये त्याच्याकडनं भरपूर फटके आणि क्लासिकल फटके पाहायला मिळतात, ज्यामध्ये पॅडल स्वीप आणि स्लॉक स्वीप हे प्रामुख्यानं आपण पाहतो. चांगला चेंडू अपील केली होती. दडपण आज ह्या फलंदाजावरती देखील आहे, कारण की सलग चेंडू आता तो बीट होताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चौकार त्यानं जरूर दाखवलाय, परंतु त्या खेरीत जर आपण विचार केला तर ह्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू तो बीट झालाय. कुठे का होईना विचार करावा लागेल. पडल्यानंतर चेंडू काहीसा आतमध्ये आला. टीव्ही स्क्रीनवरती आपण ॲक्शन रिप्लेमध्ये जरूर पाहू शकता. आणि ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला होता, इन स्विंगर आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी आतमध्ये येत असताना बीट केलंय ते डोनाल्डला. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ह्या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आमचे उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, गोल्डन मॅन आपण क्रिशला पाहतोय, साथीन आमचे माजी सरपंच प्रकाश शेठ म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय. जेडी आमचे पाहायला मिळत आहेत, आमचे एकनाथ शेठ म्हात्रे देखील आपण पाहतोय. इथे स्वीपचा फटका आता मात्र सफल झाला. अंतिम टप्प्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे बॉल फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि धावा 2 कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मात्र कंप्लीट होईल आणि दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या धावा 6 खर्च केल्या आणि एकांतर 2 षटकानंतर बिनबाद 22. तर इथे जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ आयोजित श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर उद्योजक रमेश शेठ म्हात्रे पिसारवे, त्यांच्या समेत आपण गोल्डमॅन युवा उद्योजक क्रिश शेठ म्हात्रे यांना पाहतो. प्रकाश शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे, सन्मानी एकनाथदादा म्हात्रे आणि दोस्तीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व जे डी पाटील पिसारवे. इथे सर्व प्रेक्षकांचं फेरफटका ग्राउंडमध्ये मारतात बघा. सर्वांचं अभिवादन स्वीकारतात की पनवेलकरांच्या रायगडकरांच्या प्रत्येकाच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारी, तुम्हा सर्वांची लोकप्रियतेचं शिखर गाठणारी जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित पिसारवे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांची अविस्मरणीय आठवण श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा भेटीसाठी आलेली आहे. प्रेक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धेला प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्व प्रेक्षकांचं सन्मान्य माजी सरपंच 2727 म्हणून परिचित असणारे संतोष शेठ म्हात्रे यांच्या वतीने, त्याचबरोबर 9393 म्हणून परिचित असणारे उद्योजक रमेश शेठ म्हात्रे यांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं आम्ही इथे आभार व्यक्त करतो. हो टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू महागुरु. खरं तर महागुरूंच्या खांद्यावरती देखील बरीचशी जबाबदारी आहे आणि ते पेलत असताना फुल लेनचा चेंडू प्रहार केला, उडवला बॉल सीमारेषा पार. काऊ कॉर्नर मध्ये गॅप देखील होता, परंतु हा डायरेक्टली चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड झाला आणि पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या स्पेलमध्ये विशाल मडवीच्या अगेन्स्ट हा तडाखेबंद षटकार राकेश पोरजीच्या बॅटमधून. मागच्या षटकामध्ये धावा कमी आल्यात आणि त्या कारणासह या षटकामध्ये आता टार्गेट करण्याचा प्रयत्न राकेशचा आपण पाहतो. राकेश चांगल्या लयमध्ये खेळ करतोय. 5 बॉल 21 वरती
इथे देखील अगदी इनफिल्डच्या वरतून उडवला बॉल, डीपमध्ये चाललाय भावऱ्यासारखा फिरत असताना बॉल आपण पाहतोय. 2 धावा तिथे देखील कंप्लीट केल्या जातील. थोडीशी ओव्हरथ्रो झाली, परंतु बॅकअपला 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही टीम युनिटी गरजेची आहे आणि सध्याच्या घडीला ते दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये गादुई धरणा संघ आपण पाहतोय. टीम स्पिरिट त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, कारण की ह्या स्पर्धेमध्ये खेळ त्यांचा देखील चांगला राहिला आहे. अगदी नावाला साजेसा खेळ या क्रीडांगणावरती आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यांच्या अगेन्स्ट सध्याच्या घडीला राकेश पोरजी दमदार खेळ करत असताना, त्याला साथ देत असताना डोनाल्ड मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 7 वर खेळतोय. इथे एज लागली आहे झेलची संधी, परंतु झेल असं वाटलं निसटलाय की काय, परंतु दुसऱ्या अटॅम्पला एक लाजवाब झेल कंप्लीट करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज पाटीलला आपण पाहतोय. पहिल्या अटॅम्पला झेल हातातनं निसटला, परंतु दुसऱ्या अटॅम्पला ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. यस, एक्झॅक्टली सुरुवातीला प्रयत्न केला, हातातनं बॉल उडाला आणि त्यानंतर लेफ्ट हँड मध्ये हा झेल त्यानं कॅरी केला आणि अंततः पहिली विकेट या ठिकाणी आपल्या संघाला मिळवून दिली. जो आक्रमक शैलीनं खेळ करत होता तो राकेश पोरजी बॅक टू द डगआउट. नक्कीच पिसारवे गाव म्हटलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्व आणि बैलगाडा शर्यत या दोन्ही गोष्टी प्रामुख्यानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जवळच असलेला बैलगाडा शर्यतींचा एक अड्डा आपण पाहतोय, जिथे सातत्यानं भल्या मोठ्या शर्यती होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या क्रीडांगणावरती क्रिकेटचा थरार एका बाजूने आपण अनुभवतोय. स्लोवर चेंडू सरप्राईज केलंय ते विशाल मडवीनं, या गोष्टी गरजेच्या आहेत. चेंज ऑफ द पेस आपण पाहतोय. सन्माननीय आमचे एक युवा डॅशिंग नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे ते आमचे ज्ञानेश्वर दादा पाटील यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. इथे पनवेल महानगरपालिकेचे एक प्रभाग क्रमांक 1 चे अभ्यासू नगरसेवक आदरणीय आहे ज्ञानेश्वर दादा पाटील घोट यांचं इथे आगमन झालेलं आहे. श्रद्धांजली चषक 2025 पर्व 2 मध्ये सन्माननीय रमेश शेठ माते साहेबांच्या वतीने आणि संतोष शेठ माते साहेबांच्या वतीने आपलं स्वागत आहे. बारक्या पोरजी मैदानाच्या आतमध्ये वन साठी दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती त्याला सरप्राईज केलं, त्यानं अनुमान देखील लावला नव्हता. इतक्या स्लोवर पद्धतीचा चेंडू विशाल मडवीनं त्याच्या समोर टाकला आणि त्यानंतर दुसरा चेंडू देखील काहीसा आगला वेगळा हाताळण्याचा प्रयत्न राहिला. त्या बॉलवरती देखील काही अंशी बीट झाला होता. व्यवस्थित चेंडू बॅटवरती देखील मिडल झाला नाहीये. त्यानंतर एक धाव कंप्लीट केली, एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली. धावफलकावरती 1च्या मदतीने धावफलक 31 या आकड्यावरती आणि स्ट्राईक असेल आता डोनाल्ड पोरजीच्या खात्यामध्ये. आतापर्यंत चाचपडत खेळताना डोनाल्डला पाहतोय. खरं तर ही त्याची शैली नाही आहे, परंतु आज त्याला देखील योगदान द्यावं लागेल. त्याच्या बॅटमध्ये धावा गरजेच्या आहेत, कारण की नेहमी चांगला स्टार्ट आपल्या टीमला तो मिळवून देतोय. परंतु आज कशा पद्धतीनं त्याची बॅटिंग असेल याकडे तमाम चाहत्यांचं देखील लक्ष लागलंय. 8 बॉल 7 वरती खेळतोय. खरं तर स्ट्राईक रेट सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरलाय. नंदूदादा म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन. इथे रक्षात्मक पद्धतीनं धाव घेण्याचा प्रयत्न, यष्ट्यांवरती बोल तर लागलाय, परंतु आता फलंदाज बाद आणि कोणता फलंदाज बाद हे मात्र पाहावं लागेल. चेक करण्यात येईल. तिसरे पंच या आपण या ठिकाणी डिसिजन रेफर झालाय पंचांच्या माध्यमातून की रनआउट तर आहे, परंतु फलंदाज कोणता बाद आहे याची आता पाहणी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्त टीम मीटिंग करू नका. डिसिजन जरी पेंडिंग असला तरी देखील आपण एकत्र येऊ नका. ही सूचना आयोजकांच्या वतीनं आपण फील्ड सेटअप करायचा. जो काही डिसिजन आहे तो आपल्यापर्यंत पोहोचेल आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. तर टफ मॅच, 2 तुल्यबल संघ. टॉस जिंकला प्रथमतः बॅटिंग करत असताना स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर संघ. कारण की मोठं लक्ष सेट करून प्रतिस्पर्धी संघाला दडपणाखाली न्यायचं आहे, ही रणनीती, हा गेम प्लॅनिंग त्यांचा आपल्याला पाहायला. तर इथे शिव युवा प्रतिष्ठान ग्रुपचे सिद्धी गरवली अध्यक्ष आदरणीय नामदेव पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच श्रद्धांजली चषक 2025 या स्पर्धेमध्ये सरसे स्वागत करत आहोत. आताच व्यासपीठावर खऱ्या अर्थाने पनवेल महानगरपालिका विद्यमान नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील घोट
त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समीपेत त्यांचे अनेक सहकारी श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेकरता संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारबे, उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेब आणि ग्रामस्थ मंडळ पिसारबे यांचं निमंत्रण स्वीकारून या स्पर्धेकरता आपण आवर्जून उपस्थित राहिलं. आपलं स्वागत आहे. खेळ स्टार्ट करते बघा. शतरक्षण करणारा संघ गावदेवी धरणा क्रिकेट संघ लगेचच आपण शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे बघा आणि फलंदाज पोझिशन मध्ये राहायचे आहे. तर 12 प्रतिनिधी आपण काही बोलायचं नाही. जो काही डिसिजन आहे आमचे तिसरे पंच आहेत. 12 प्रतिनिधी आपण चेअरवरती आसनस्थ व्हायचं आहे. डिसिजन आपल्यापर्यंत योग्य तो देण्यात येईल ह्यात शंकाच नाही आहे. कारण की कंट्रोल रूम मध्ये आपण पाहतोय आमचे तिसरे पंच सचिनजी कडू यांना आपण पाहू शकाल. आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स सध्याच्या घडीला पाहणी जरूर करतायत. एक एक डिसिजन खूप महत्त्वाचा असतो मॅचमध्ये आणि त्यासाठी हा वेळ जरूर घेतला जातो. कारण की एकेका निर्णयावरती मॅचचं चित्र हे अवलंबून असतो आणि त्या कारणास्तव आपल्याकडे जर यंत्रणा आहे. डोनाल्ड पोर्जी ह्या ठिकाणी मात्र बाद झालाय. क्रॉसिंग तो करू शकला नाही. खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न डोनाल्डनं केला. बारक्या इंटरेस्टेड नव्हता आणि त्या कारणास्तव मात्र आता रनआउटच्या स्वरूपामध्ये डोनाल्ड पोर्जीला परतावं लागतं. हा मोठा धक्का लागलाय टीम जय गणेश्वर धानसरला. नवीन फलंदाज तुषार पोर्जी, कॅप्टन कुल म्हणून त्याची ओळख आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 3 षटका अखेरीस धावा धावपळकावरती 2 गडी बाद 31 धावा. धावा धावपळकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार पोर्जी आणि बारक्या पोर्जी ही जोडी. पोर्जी ब्रदर्स या टीम मध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत खाले गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 4. अविक महादे यांचं शुभ आगमन साथीनं त्यांचे सुपुत्र आज ज्यांचा वाढदिवस आपण पाहतोय. सर्वाधिक खास दिवस ज्याचं नाव वाढदिवस आणि अर्णवला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. परंतु इथे पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी करत असताना अनिकेत कालेला आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दमखम दाखवला अनिकेतनं. विथ द बॅट त्यानं वैयक्तिक मोठी खेळी देखील साकारली आहे आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये देखील तो भारगस्त कामगिरी करत असताना. यस डीजे. तर यस आपण पाहतोय सध्याच्या घडीला लाईट व्यवस्था जी आपण पाहतोय ज्यामध्ये मोलाचे योगदान आमचे कॉन्ट्रॅक्टर गणेश म्हात्रे यांचं देखील आहे. तर इथे निश्चित स्वरूपात एक दमदारी व्यक्तिमत्वाचं आगमन झालेलं आहे. अविक शेठ महादेव पिसारबे दोस्तीच्या दुनियातील एक दमदारी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समेत त्यांचे सुपुत्र की ज्याचा आज वाढदिवस आहे कुमार अर्णव अविक शेठ महादेव पिसारबे याचं आगमन झालेलं आहे. आणि अर्णव तुला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आहेत की नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा. प्रत्येक सुख समाधानाने तुझा आनंद सातत्याने सद्गुणित व्हावा. तुला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभून दे. याच आमच्या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांच्या वतीने वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा. ओ टू कमेंट्री बॉक्स. पहिल्याच बॉलवरती अनिकेतनं मात्र विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज हनुमान मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूमध्ये देखील दमखम आहे. लेफ्ट हँडर तो आता मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर वरती तो तैनात झालाय. 5व्या क्रमांकावरती त्याला मैदानात पाचारित केलं टीम धानसरनं. त्याच्या समोर अनिकेत काले पहिल्याच बॉलवरती यश संपादन केलं. आत्मविश्वास दुणावला असेल अनिकेत कालेचा देखील. सुरेख चेंडू अगदी राऊंड द विकेट न गोलंदाजी करतोय कारण की डाव्याचाच फलंदाज त्याच्या समोर आहे. त्या कारणास्तव अशा पद्धतीनं त्याचा प्रयत्न नेहमीच आपण पाहतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेट आणि लेफ्ट हँडरसाठी राऊंड द विकेट अशा पद्धतीनं कोण गोलंदाजी ही गोलंदाज करताना पाहायला मिळतात. इथे शॉर्ट पिच चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न एका टप्प्यावरती फिल्डिंग चांगली झाली आहे. फक्त मिळेल ती सिंगल. स्टार्ट दमदार होता. राकेश पोर्जी जसा बाद झाला त्यानंतर धावफलकावरती अंकुश लावण्याचं काम गोलंदाजाने केलं. जी अपेक्षा होती ज्या पद्धतीनं वापसी करायची होती टीम धरणाला ती वापसी करत असताना सुरुवातीला आपण पाहिलं विशाल मडवीच्या षटकामध्ये पहिल्या षटकात जबरदस्त सुरुवात राहिली. जिथे पहिल्या षटकात धावा 16 आल्या त्यानंतर दुसऱ्या षटकात आशिष पाटीलनं लाजवाब गोलंदाजी केली. फक्त धावा 6 खर्च केल्या. पुन्हा विशाल मडवी याचा वापर करण्यात आला. त्याच्यावरती विश्वास टाकला संघानं आणि त्यानं धावा 9 खर्च केल्या. आणि आता 4थ्या षटकामध्ये अनिकेतला आपण पाहतोय. यस वेगानं सामना कंप्लीट करायचा आहे. मॅचचा जो रिदम आहे तो रिदम मात्र आपण कायम राखायचा आहे. कॅप्टन कुल स्ट्रायकिंग एंडला तुषार पोर्जीला आपण पाहतोय.
एक चांगला क्रिकेटर, चांगला आयोजक आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, परंतु आज इनॅक्शनमध्ये आज संघासाठी खेळावं लागेल. अडचणीत संघ आहे. सॉफ्टॅननं ड्राईव्ह करत असताना ऑनसाईटला हा ऑन ड्राईव्हचा फटका, मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्या कारणास्तव अगदी सॉफ्ट हँडनं हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि एंड चेंज करत असताना फक्त सिंगल कंप्लीट केली आहे ती तुषारनं. आघाडीचे फलंदाज माघारी परतलेत. त्यानंतर आता जबाबदारी ह्या दोघांची देखील वाढली आहे, कारण की नेहमीच जेव्हा जेव्हा धानसर संघ खेळतो तेव्हा बारक्या पोरजी, डोनाल्ड असेल, राकेश असेल, या तिघांकडनं भरपूर अपेक्षा वर्तवली जाते. परंतु आज ते तिघे बाद झाल्यानंतर आता योगदान हनुमान आणि तुषारला द्यावं लागेल. एका बाजूमध्ये गोलंदाजीमध्ये दमखम अनिकेत कालेचा आपण पाहतोय. स्लॉग हिट करायचं होतं परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही, लाईन मिस केली आहे. क्रिकेट हा केवळ ताकदीचा खेळ नाही. आम्ही नेहमी म्हणतो ताकदीपेक्षा युक्ती क्रिकेटमध्ये जास्त कामी येते, कारण की क्रिकेट जर ताकदीचा खेळ असता तर क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर ही झाली नसती. त्याचं कारण आहे क्रिकेटमध्ये टायमिंगला भरपूर महत्त्व आहे. शॉट सिलेक्शन, कोणत्या दिशेला चेंडू येतो, तदनंतर कशा प्रकारचा फटका दाखवायचा, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु सध्याच्या घडीला माइंडसेट खूप चांगलं अनिकेत कालेनं ठेवलं. प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचं आपण पाहतोय. याचं कारण की कोणत्या गोलंदाजाला स्लोवर हाताळायचा, कोणत्या गोलंदाजाला हाफ ट्रॅकर आणि कोणत्या गोलंदाजाला ड्रायव्हिंग लेन्थला गोलंदाजी करायची हे दाखवत असताना अनिकेत काले. तरी यानंतरची लढत असेल बघा. सुपर 6 मधला पहिला सामना इथे आपण खेळवणार आहोत. सुपर 6 मध्ये जो संघ विजेता ठरेल तो सुपर 3 मध्ये अर्थात उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. पहिली लढत असेल प्रियांशी 11 टायगर देवत विपक्षे जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाच्या दरम्यान पहिला सुपर 6 चा सामना अर्थात उपांत्य फेरीचा सामना इथे खेळवला जाणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आणि इथे पाहतो स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक पाबडीच्या पाडा मैदानावर जी जानेवारी महिन्यामध्ये आपल्या भेटीसाठी दमदार स्पर्धा आयोजित केली, भेटीसाठी आली आणि त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर पाबडीचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलासशेठ घरत यांच्या वतीने श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ पिसारबे यांच्या वतीने आपलं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आशिष पाटील ज्युनियर आता आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती त्यामध्ये सातत्य ठेवता आलं नाही टीम धानसरला. स्वतः स्वीकारलेला निर्णय आता कदाचित त्याचा पश्चाताप होतोय की काय, कारण की टॉस त्याने जिंकलं होतं. प्रथमतः बॅटिंग त्यांनी स्वीकारली. मोठं टोटल आम्ही बनवू आणि त्याच्या दडपणाखाली प्रतिस्पर्धी संघाला नेण्याचं काम करू, परंतु तसं घडलं नाही. या लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली. आशिष पाटीलचं कमबॅक, त्यानंतर विशालनं देखील चांगलं षटक हाताळलं आणि अनिकेत कालेचं खास करून कौतुक करावं लागेल, ज्याच्यावरती आज खऱ्या अर्थानं नजर होती सगळ्या प्रेक्षकांची आणि त्यांना आज देखील दमदार कामगिरी केली. अंतिम षटक आशिष पाटील ज्युनियर. पहिला चेंडू लाभ केला हवेमध्ये, फटका फसलाय, डाऊन दी बॉल. अनिकेत कालेला मॅच मध्ये आता दूर ठेवू शकत नाही. प्रत्येक मुवमेंटला तो आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी, फलंदाजी आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील त्याचं योगदान आपण पाहतोय. फलंदाज बाद तुषारकडनं अपेक्षा होती, तो देखील संघाला अडचणीत सोडून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. चौथा धक्का स्कायरा 11 जय गणेश्वर धानसरला. थँक्यू डीजे. ही कला आहे आमच्या संडे डीजेची, कारण की महागुरु आमच्या समवेत उपस्थित असो किंवा नसो, परंतु त्यांची अनुभूती नेहमीच डीजे मास्टर आम्हाला करून देतात. नवीन फलंदाज अलंकार पोरजी मैदानाच्या आतमध्ये. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. फक्त आणि फक्त धावसंख्या पाहायला मिळते 33 धावा. षटक शेवटचा चालू आहे. या मॅच मध्ये अपेक्षा होती जास्त धावसंख्येची, परंतु आता कमी धावा धावपळकावरती. गोलंदाजांचं वर्चस्व खेळपट्टीवर. आडवा बॅटनं इथे फटका दाखवायचा होता, चेंडू बॅटचा संपर्क नाही. या पुन्हा डॉट बॉल. या सत्राचा जर विचार केला तर डॉट बॉल पर्सेंटेज भरपूर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या कारणास्तव कमी धावसंख्या. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं आरसीसी पेठ संघ, जो खरं तर रजनी क्रिकेटचा स्पेशालिस्ट मानला जातो, त्या संघाकडनं धावा कमी झाल्या आणि त्या संघाला देखील या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला. आणि तिथनं मात्र जीवदानी बामणडोंगरी संघ आज जंजीर ग्रुप या नावाने या स्पर्धेत पाहतो, त्या संघानं बाजी मारली.
इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पुढे सरकलाय आणि कॉटन बोल्टच्या माध्यमातून आशिष आपल्या नावावरती आणखीन एक विकेट कोरत असताना फलंदाज 5वा बाद झालाय. निम्मा संघ पहिल्या कक्षामध्ये आता टीम धानसरचा. अनिकेत कालेचं खऱ्या अर्थाने साई पाटील कौतुक करावं लागेल बघा. या स्पर्धेमध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे. क्षेत्ररक्षक असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजीमध्ये एक दमदार कामगिरी. हा त्रिवेणी संगम त्याच्या वैयक्तिक कामगिरीच्या माध्यमातून या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळालं. ओटो कॉमेंट्री बॉक्स. खरं तर महागुरु, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जेव्हा आपण खेळताना काही गोष्टींचं कॅल्क्युलेशन जेव्हा करता त्याचं एक वेगळं प्रेशर आपल्यावरती असतं आणि ते प्रेशर घेऊन जेव्हा आपण खेळ करता त्यावेळेस कदाचित आपल्याकडनं नॅचरल गेम, नॅचरल क्रिकेट पाहायला मिळत नाही आणि त्या कारणास्तव काही गोष्टी घडतात की काय असं प्रश्नचिन्ह आणि प्रेक्षकांची चर्चा ही आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज क्रिश गोंधली मैदानात, क्रिश पोरजी आलाय आणि त्याच्या बॅटमधनं हा तडाक्केबंद षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम मुमेंटला ह्या धावा भरपूर महत्वाच्या ठरतील आणि क्रिशनं एका क्षणी षटकार टोकलाय. 7व्या क्रमांकावरती आलाय परंतु बॅटिंग मध्ये असलेली डेप्थ तो आता दाखवतोय. 6नं सुरुवात केली आणि या 6नं थांबलेली धावसंख्या आता वेग पकडत असताना 39 आकड्यावरती. इथे देखील फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अनिकेत काले वन्स मोर अगदी डाऊन दी बॉल आणि पुन्हा झेल त्यानं टिपलाय आणि फलंदाज झाला बाद. क्या बात है डीजे. असा कॉल एंगेज आला की अगदी बॉयफ्रेंडला देखील धक्का भरतो आणि आजाद केलं असं सॉन्ग आमच्या डीजे सँडीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकतोय खरं तर आमचा डीजे मास्टर. कारण की मॅचमध्ये जेव्हा रंगत नसते ना तेव्हा अगदी आपल्या तालावरती डीजे मास्टर आमच्या प्रेक्षकांना खिलवून ठेवतो आणि ते कार्य करत असताना डीजे सँडी. षटकातील शेवटचा चेंडू आशिष पाटील कडून. नवीन फलंदाज इथे देखील उडवला बॉल आणि डाऊन दी ग्राउंड वन्स अगेन. आता मात्र डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक अनिकेत काले पाहायला मिळाला आणि त्यांनी देखील ह्या ठिकाणी टिपला झेल आणि खेळ संपला. फलंदाजचा षटक देखील समाप्त झालाय. डाव पहिला संपला. धावा धावपळ करते 39 आणि 40 एक सोपं टार्गेट असेल. टार्गेट जरी सोपं असलं तर या खेळपट्टीवरती काहीही घडू शकतं. आपण पाहिलं होतं होम ग्राउंडवरती पिसारवे संघानं 32 धावा रोखल्या होत्या. ते पाहता या मॅचमध्ये देखील आपल्याला मजा पाहायला मिळेल. परंतु काय घडेल आणि काय बिघडेल खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण ऐकणार आहोत. रायगडची मुलुक मैदानी तोप मजिंद्र पाटील सर यांना. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे. सुपर 7ची पहिली लढत प्रियांशी 11 देवत विपक्ष जय दुर्गा रोंजन आणि नाणेफेक करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वर दादा पाटील घोट यांना आम्ही ते आमंत्रित करतो. या दादा आपला सन्मानित केलं जाईल. आमचे बघा प्रकाश शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारबे, गोरक्षनाथ यांना पाहतो आणि पवार साहेब आपण यावं. बघा रमेश शेठ म्हात्रे आणि संतोष शेठ म्हात्रे यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात. या संघनायक दोन्ही संघनायक प्रियांशी 11 अक्षय म्हात्रे पिसारबे यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो. टायगर देवद आणि प्रतिस्पर्धी जय दुर्गा रोंजण. अर्थात रोंजण म्हटलं तर आमचे महाराष्ट्रातील लोकप्रिय क्रिकेट समालोचक मचिंद्र पाटील सर यांच्या गावातील हा संघ आपण इथे पाहणार आहोत. ज्ञानेश्वर दादा पाटील आपल्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. संपूर्ण आमची कमिटी इथे पाहतो. पवार साहेब आपण इथे उपस्थित आहात. पंच लगेच त्यांना सामना सुरू करा. आपण फलंदाजांना विनंती, प्लीज धरणा संघ फलंदाज पाचा करा लगेच प्लीज. चला या दोन्ही क्रिकेट संघ नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. या दोन्ही क्रिकेट संघ देवत विपक्ष जय दुर्गा रोंजण प्रियांशी 11 शेवटचा पुकारा आहे. तत्पूर्वी आपण नाणेफेक इथे मान्यवरांचा सन्मान इथे करूया. चला प्रथमतः आपण सन्मानित केलं जाईल. प्रकाश शेट्टी आपण संतोष म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. सन्माननीय ज्ञानेश्वर दादा म्हात्रे विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा हेतूची सन्मानित केलं जाईल. ज्ञानेश्वर दादा पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे हे नाव सुद्धा ज्ञानेश्वर दादा पाटील आमच्या चेहऱ्यावर माऊली नेहमी आम्ही पाहत असतो. आणि ज्ञानेश्वर दादा पाटील विद्यमान नगरसेवक की निश्चित स्वरूपात आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास हा समाजाचा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे
पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वरदादा पाटील घोट यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन उद्योजक रमेश म्हात्रे, माजी सरपंच प्रकाश म्हात्रे, एकनाथदादा म्हात्रे आणि गोरक्षनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. धरणा संघ फलंदाज पाठवा प्लीज. 2 मिनिटं झालीत प्लीज. तर रतन माऊल हे बघा वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री रतनबुवा पाटील विश्वस्त आनंदी बघा जे वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे की वारकरी सम्राटाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे तेबत ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे आणि या पुढील उर्वरित आयुष्य ज्यांनी पांडुरंगाच्या सेवेचरणी समर्पित केलेलं आहे असे हरिभक्त परायण श्री रतनबुवा पाटील यांचा येतोची सन्मान आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन केला जातं. या नाणेफेक केली जाईल. तर नाणेफेक करतील ज्ञानेश्वरदादा पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो. ज्ञानेश्वरदादा आपण नाणेफेक करावी. या देवद विपक्ष रोंजण संघाने घ्या सामन्याकडे बोलणार आहोत आम्ही. देवदेव उपस्थित आहे रोंजण क्रिकेट संघ. चला जास्त बेल घेऊ नका लगेच सामन्याकडे बोलू. सामना 5 षटकांचा असेल. रोंजण विपक्ष देवद निश्चित स्वरूपात आपण पाहतो 5 ओव्हर हॅज मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 5 ओव्हर्स. बघूया हेडसाठी पुकार देण्यात आलं आणि नाणेफेकीचा कौल इथे प्रियांशी 11 टायगर संघाच्या बाजूने आणि या अक्षय दादा आपला सन्मान केला जाईल. अक्षय पाटील यांचा सन्मान. ओटो कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोंजण यांच्याकडे. थँक्यू महागुरु, थँक्यू योगेश मडवी आणि थँक्यू साई. सर्वांचं स्वागत करूया. जिंकण्यासाठी 40 धावांचा लक्ष. सुपर 6चा पहिला सामना. वेलकम एव्हरीवन. वॉर्म वेलकम. चला कल्पेश आपला सन्मान केला जाईल. कल्पेश आजारी. चला खेळ स्टार्ट आहे आणि सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेब विद्यमान नगरसेवक घोट यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणगी या स्वरूपात सहकार्य केलं. तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. गोलंदाज तयार. रात्रीचे वाजता ते 10 वाजून 31 मिनिटं. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. श्रद्धांजली चषक 2025 पर्व आपण पहिला सुपर 6चा सामना इन ॲक्शन मध्ये 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तो धानसर संघाच्या विरुद्ध धरणा संघाला बघायचं. ह्या सामन्यामध्ये जिंकून पहिला संघ टॉप 3 मध्ये कोणता संघ धडक देण्याची उत्कंठ शिकायला बसते. गोलंदाज तयार. वेगवान गोलंदाज. P1 मध्ये बारक्या पोरजी स्ट्रायकला फलंदाज. अनिकेत काळे स्ट्राईक एंडला फलंदाजीमध्ये. गुड बॉलिंग. वेगवान गोलंदाजी. चांगलं क्रिकेट दाखवलं धरणा संघानं या स्पर्धेमध्ये. सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. उदंड परिस्थिती आपण दिलात आणि मागच्या वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर स्पर्धा पुन्हा एकदा यशाच्या शिखरावरती सन्मान्य संतोष म्हात्रे, सन्मान्य रमेश म्हात्रे, जय बोलणार क्रिकेट संघ पिसार वयाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं मनापासून स्वागत. गोलंदाज बारक्या पोरजी. व्हेरी गुड बॉलिंग. अटॅकिंग गोलंदाजीला सुरुवात करत राईट मोर द विकेट. अटॅक करतोय. ऑन साईडला हुक केलाय मात्र नाहीये. बॅकअप चांगलं. क्रिश तिथे येत असताना एकच धाव. क्रिश आमचे गोल्डन मॅन एक क्रिश आहेत आणि क्रिश बॅकअप देत असताना 2 चेंडूचा सामना केला फलंदाजानं. एका धावेला मात्र योगदान दिलं. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे महागुरु, तदनंतर आमचे लोकप्रिय समाज योगेशची मडबी, साई देखील तुर्भ्याचे, त्यांचे देखील स्वागत करतोय आपण. डीजे मास्टर आमचे सूरज आणि सॅनी डीजे आणि आमचे स्कोर गोंधली आणि टेस्ट क्रिकेट डॉट संतोष नाणेकर आणि त्याची संपूर्ण टीम आमच्या समेत सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. गुड बॉलिंग फ्रॉम द बारक्या पोरजी. अटॅक करत असताना राईट उर द विकेटने अटॅक करत असताना ब्युटिफुल डिलिव्हरी डाऊन द लाईन. ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर नाहीये. लवकर पिक करायचा होता. लेन चांगली होती. लाईन चांगली होती. ॲक्युरेसी चांगली होती. परफेक्शन चांगलं होतं आणि चेंडूमध्ये कंट्रोल देखील चांगला होता. गुड बॉलिंग. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना P1 मध्ये अटॅकिंग कोणी सुरुवात करायचा. फलंदाजाला कोणती मुभा नाहीये. टाकायला फलंदाज अनिकेत साठी चेंडू आशिष स्ट्रायक आहे. आशिष पाटील. गुड बॉलिंग. अशा रीतीने गोलंदाजी केली तर धानसर संघ स्पर्धेमध्ये नेहमीच अग्रेसर कामगिरी करू शकतोय. धानसर गावचे महेंद्र म्हात्रे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतोय. तर धानसर गावचं भरपूर नाव त्यांनी लौकिक केलं. आता कैलास पोरजी हे देखील खूप चांगलं नाव लौकिक करतात. 2 चेंडू डॉट. गुड बॉलिंग. परफेक्ट अटॅक. क्लीन बॉल. ओ माय गॉड. ब्युटिफुल डिलिव्हरी. देयर इज नो चान्स फॉर द बॅट्समॅन अँड वन मोर फर्स्ट डिसमिसल ऑन सिंगल रन. गुड बॉलिंग. Ashish is walking back.
तर इथे निश्चित स्वरूपात बघा आता अर्णवचा वाढदिवस आहे. रमेश माते साहेबांनी आणि संतोष माते साहेबांनी त्याला इन्व्हाइट केलेलं आहे. आता त्याचा वाढदिवस सुद्धा इथे साजरा केला जाईल. लकी ड्रॉ इथे ओपन केले जाईल. अभिक्षेक मध्ये या आपण इथे आमच्या टॉस कक्षमध्ये यायचे आपण लकी ड्रॉ ओपन केले जाईल आणि लकी ड्रॉ विजेता हा आमचा युवा प्रतिनिधी असेल त्याला स्पोर्ट्स सायकल या किताबाने त्याचा गौरव केला जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. शनी काले इन ॲट नंबर 3 वरती फर्स्ट डिसमिसल ऑन 1 फॉर 1. ग्रेट बॉलिंग ड्राईव्ह केला चेंडूला गुड फॅट पुल्डिंग बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं षटक. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा गोलंदाज बारक्या पोर्जेचा. व्हॉट अ फंटास्टिक स्पेल इन दिस ओव्हर. ओनली 1 फॉर 1. व्हॉट अ बॉलिंग ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. फक्त एकच मैदानावरती प्रेक्षकाच्या आलोट गर्दीमध्ये आफ्टर प्रेसिडेंटल यस गडगे सर. सर मच्छिंद्र पाटील सर इथे ड्रॉ केले जात आहे. लकी ड्रॉ केले जाईल आणि लकी ड्रॉ विजेता असेल त्याला स्पोर्ट्स सायकल या किताबाने त्याचा गौरव केला जाईल. बघा खेळाडूंना आम्ही ते सूचित करत आहोत प्रत्येक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एखादा फलंदाज बाद झाला किंवा फलंदाजाने षटकार चौकार तटवला सर्व खेळाडूंनी एकत्रित यायचं नाहीये. एकत्रित कुणी यायचं नाहीये आणि कारण वेळेची पाबंदी प्रत्येकाला असणार आहे. ड्रॉ इथे केले जाणार आहे. अर्णव यायचे बघा या अर्णव आलेले आहेत. ड्रॉ इथे करू. विजय या. संतोष मात्रे माजी सरपंच पिसारवे या आपण. अभिषेक मात्रे आपण या वलिया सामन्याकडे आपण. 16 धाबा कुठल्या त्या पहिल्या षटकामध्ये ज्यावेळी फलंदाजी केली धानसर संघानं धरणा संघाला 40 धाबा कुठायच्या आणि फक्त एकच धाव. गुड बॉलिंग अप्रतिम गोलंदाजी एवढी चांगली गोलंदाजी P1 मध्ये नॉट अ पॉसिबल मध्ये दाखवलं मैदानात. गुड बॉलिंग नवीन गोलंदाज डोनाल्ड पोर्जे मोठा नाव ऑन साइडला. व्हॉट अ शॉट गॅप मध्ये गेला चेंडू सीमा पलीकडे स्कोर 55 एक्झॅक्टली बाजूनं. दॅट्स अ 4 रन्स. पहिला चौकार. अनिकेत पाटीलच्या बॅटमध्ये निघाला अनिकेत काळे. गुड बॅटिंग पहिला चौकार. प्रतीक्षा संपली 7 चेंडूंचा प्रतीक्षानंतर पहिला चौकार. क्लास बॅटिंग. अशी फटके पाडल्यानंतर टेनिस विश्वाचा मला खरोखरच हेवा वाटतो. मागच्या कित्येक वर्षामध्ये टेनिस क्रिकेट विकसित झालं त्याचा दर्जा दाखवणारा फटका होता. गुड बॅटिंग पहिला चौकार. चेंज ऑफ पेस कॅच इटचा कॉल नाही जमलं. गुड बॉलिंग गती कमी केली गोलंदाज डोनाल्ड पोर्जीनं. फार हुशार आहे डोनाल्ड. प्रवीण मला आठवते प्रवीण पाटील असतील धानसरचे बलिराम असतील जुनं क्रिकेट जर आपण पाहिलं सर्व स्वर्गवासी महेंद्र म्हात्रे त्यानंतर किरण म्हात्रे असतील. किरण म्हात्रे त्यांचे बंधू आहेत. हे जुनं क्रिकेट धानसरचं. इन नवीन क्रिकेट इन नवीन पिढी स्वीपचा फटका स्लॉ स्लिप करायचा पण स्ट्रॉंग अपील नाही आहे. वंडरफुल कमबॅक. पहिला चौकानंतर मध्ये कमबॅक केलाय. टीम इंडिया स्पेशल काउंटर अटॅक वंडरफुल कमबॅक आणि एक्सलंट फिल्डिंग दाखवत असताना प्रचंड प्रेशर केले संघाला. 40 धाबा कुठाच्या धरणा संघाला. धरणा संघाने या स्पर्धेमध्ये प्रभावशाली कामगिरी केली. इम्पॅक्ट सोडला या स्पर्धेमध्ये. सामना कोण जिंकणार उत्कंठ अशी गेला. P2चा षटक सुरू असताना ऑन साइडला पिकअप स्ट्रोक लॉंगला क्लिअर केला. फ्लॅट स्ट्रोक. अजून एक मोठा फटका. पहिला षटकार. वासांडे पहिला चौकारानंतर पहिला षटकार दाखवता चेंडू टपांचा आतमधला इन स्विंग झाला. इन कटर होता आणि इन कटरला चेंडू खराब नव्हता. शॉट बनवला मैदानावरती. हा संघ आहे धरणाचा. आमचे देवेंद्र साहेब असतील त्यांचं देखील मी स्वागत करतोय. चांगले आयोजक आहेत. त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके शिवाजी दादा यांच्या माध्यमातून फार चांगला स्पर्धा धरणाच्या मैदानावरती आपण पाहत असतो. गुड बॅटिंग पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव. नंतर मात्र अटॅकिंग फलंदाजीला सुरुवात केली अनिकेत कालेनं. पहिल्यांदा शांत राहिला संयम बाळगला नंतर मात्र संघर्ष केला. त्या संघर्षात पेटून उठला आणि मागच्या 2 चेंडू मोठे फटके दाखवत असताना चौकार षटकार दाखवला. ग्रेट बॅटिंग. आता धाबा चौक वाढलाय. 11 धाबा 11 धाबा. जेव्हा टॉस जिंकला धरणा संघाने क्षेत्ररक्षण प्रथमदर्शनी पसंती दिली. धानसर संघाने P1 मध्ये 16 धाबा कुठल्या होत्या. व्हॉट अ शॉट. हुकचा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य. इज ऑन फायर. अनिकेत काळे. ग्रेट बॅटिंग. बघा इथे अनिकेतसाठी आता षटकार हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी आहे. शांततेचे प्रतीक बालाराम मडवी आणि पिंटू मडवी यांच्या वतीने जर येणाऱ्या चेंडूवर षटकार दडवला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळी मात्र फटका केला असताना हुकच्या माध्यमातून ग्रेट बॅटिंग. प्रेक्षकाच्या प्रचंड गर्दीमध्ये स्पर्धा रंगते. आफ्टर अनप्रेसिडेंट सक्सेस मागच्या वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर स्पर्धा पुन्हा एकदा यशाच्या शिखरावरती.
लवली हिट पूल केलाय आणि गॅपमध्ये नाही आता चेंडू निघून गेला तर बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला माफ करा फॉरवर्ड स्क्वेअर रिजनला एकच धाव मिळणार. चांगलं षटक राहिलं फलंदाजांसाठी. तरी ते ड्रॉ केले जात आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. आज ज्याचा वाढदिवस आहे बघा अर्णव, इथे अर्णव आमचे महादे याचा वाढदिवस आहे आणि त्याच्या शुभ हस्ते ते ड्रॉ केले जात आहे. अभिषेक महादे यांचे सुपुत्र. बोला गणपती बाप्पा. कधी गणपती सुरू असतात आमच्या गडगे साहेबांचे. आता मागेचे गणपती संपले. चला ड्रॉ केला जातो लकी ड्रॉ. स्क्रीनवरती सुरू आहे सर्व लकी ड्रॉचा. कृष्ण काले ठरतो लकी ड्रॉचा विजेता बघा. या स्पर्धेकरता 7 दिवस मैदानाची ज्यांनी देखभाल केली खऱ्या अर्थाने कृष्णा ठरतो या लकी ड्रॉचा मानकरी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अभिनंदन कृष्णा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू महागुरु. पहिल्या षटकामध्ये एक धाव. क्या बात आहे. सेलिब्रेशन बघा. पहिल्या षटकामध्ये एक धावा, या षटकामध्ये 17 धावा, 19 धावा, 18 चेंडू 22 धावांची गरज. बॅक टू बॅक क्रिकेट. फुल टच चेंडू फुल अँड डिलिव्हरी ऑन साइडला. एक धाव मिळाली. पंचाकडे काहीतरी अपील मागितले फलंदाजानं. तिसऱ्या पंचांसाठी हाईट फॅक्टर चेक केला जाईल. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व. यस महागुरु. तर इथे मच्छिंद्र पाटील सर कृष्णा कालेचं एक स्वप्न होतं की स्पोर्ट्स सायकलचं दररोज इथे फेरफटका मारत असायचा, परंतु त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं की मलाही स्पोर्ट्स सायकल मिळावी. खूप तू इथे मेहनत घेतली. कृष्णा कसं वाटतं तुला स्पोर्ट्स सायकल मिळाली, तू विजेता ठरला? चांगला वाटला. घरात आई वडिलांना काय कसं वाटेल त्यांना खऱ्या अर्थाने? हा? आनंद होईल आई वडिलांना. आनंद वाटला. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. वलूया आपण समालोचक कक्षामध्ये आमचे एक महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय क्रिकेट समालोचक मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोंदन यांच्याकडे. फेअर डिलिव्हरी. डिपिंग फुल टॉस होता. त्याला पंचांना सांगितले सचिन कडून की हा फेअर डिलिव्हरी आहे. डिपिंग फुल टॉस चेंडू होता आतमध्ये येत असताना 18 वरती 1. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटक फेकलं 10 सेकंद धावफलकावरती एक धाव आली. 19 धावा होतील. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आमच्या थोडंसं आवाज कमी करा प्लीज. कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आमचं कॉमेंट्रीवरती प्लीज. हा विजेता आमचा सायकल विजेता, त्याच्यावर देखील कॅमेरा जाईल आता. या स्पर्धेमध्ये 7 दिवस प्रचंड मेहनत आहे या मुलाची. आणि तो मुलगा आता सायकलवरती स्वार होत असताना किती आनंद झाला बघा. जुने दिवस आम्हाला देखील आठवले. सायकल म्हणजे सध्याची BMW आहे. कृष्णा. वेल कृष्णा, या स्पर्धेमध्ये 7 दिवस त्याची प्रचंड मेहनत आहे. कायमची आहे या फार्म हाऊसला आपल्या सुभाष शेठ साहेबांच्या फार्म हाऊसमध्ये काम करतोय. बघा किती आनंद झालाय. असे वाटते की तो BMW चालवतोय, कारण सायकलची किंमत त्याच्यासाठी BMWची आहे. मित्र लक्षात असू द्या. आम्ही मागच्या 20 वर्षामध्ये गेलो ना, आम्हाला ही सायकल मिळत नव्हती. कधी जुने दिवस विसरू नका. 20 धावा एक बाद. गोलंदाज तयार. ओ नाईस डिलिव्हरी. मात्र पंचांना सांगितलं चेंडू आउटसाइड लेग स्टंप. स्ट्रॉंग अपील. चेंडूची फेकाफेकी. अपील मध्ये मात्र व्यस्त आणि त्याचा फायदा घेतला जास्त. तुम्ही अपील मध्ये व्यस्त राहिलात तर त्याचा फायदा जास्त घेतला जाईल. 2 धावा. दोन्ही फलंदाज आहेत मैदानावरती, दोन्ही बंधू आहेत. बंधू प्रेम दाखवत असताना धावासाठी धावा करायच्या गावासाठी खेळायचं दाखवत असताना 22 वरती आता इथे अर्धलक्ष पार केलंय. फक्त 18 धावांची गरज आहे. ज्या बारक्या पर्जीने पहिलं षटक फेकलं 1 धाब्याचं इकॉनॉमी, तो पुन्हा एकदा स्पेलमध्ये दिशा दिली. 1 धाव मिळणार. लॉंग आपला बॅकअप आहे. 1 धाव मिळणार. 1 नाकर. 23 वरती 1. दिसतं षटक मार्गाचा असताना 40 धावा कुठाच्या आहेत आणि 40 धावांचा पाठलाग करतोय. पहिला सुपर 6चा पहिला सामना एन्जॉय करतोय आपण. ट्रँग्युलर मध्ये कोणता संघ येण्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. लवली हिट. फेकून दिला चेंडूला. हा बॅकलिप ट्रिमेंडस पॉवर. वंडरफुल टायमिंग. अमेझिंग शॉट दॅट वाज ओव्हर द टॉप ऑफ द काऊ कॉर्नर. दॅट्स अ बिग हिट. 6. शेवटचा चेंडू 29 धावा. फक्त 11 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. सामना रंगला मैदानावरती. ग्रेट बॅटिंग फ्रॉम अनिकेत काळेसाठी जोरदार टाळ्या. 11 चेंडू 20 धावा. फंटास्टिक नोक. ग्रेट बॅटिंग. सुपर परफॉर्मन्स.
29 लॉस ऑफ द 1 विकेट. फायनल डील ऑफ द थर्ड ओव्हर. धाबा झाल्यात मैदानावरती. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये, अलूट गर्दीमध्ये ही स्पर्धा रंगते. अक्षरशः क्रीडानगरी आज देखील प्रेक्षकांना वाहून निघते. आज फायनलचा दिवस. चला टाइमपास नको प्लीज आन्सर संघ, प्लेट टाइमपास नको. आज कोणाला आम्ही मुभा देणार नाहीत प्लीज. शेवटचा चेंडू. चेंज ऑफ पेस. हुशार आहे गोलंदाज. फलंदाज मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. गो बॅक कॉल दिलाय शनीनं आणि स्ट्राइक्स आलाय तो मात्र शनीच्या हाताखाली आणि अनिकेत मध्ये नॉन स्ट्राइकला असणार आहे. 29 धावा एक बाद. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. पाण्याची पूर्तता करायची आहे बघा. सूरज रेड्डी राजा अर्णवचा वाढदिवस आहे. एक संगीत आपण रेडी ठेवायचं आहे. या अर्णव याचे आहे अभिषेक महादे यांचे सुपुत्र कुमार अर्णव महादेचा वाढदिवस आहे. संजय दादा मात्रे आणि राजेश शेट महादे या आपण यावं. अर्णवचा वाढदिवस साजरा केला जाईल. संजय दादा या आपण. चला गोरक्षण दादा मनपूर्वक आपलं आम्ही आभारी इथे व्यक्त करतो. त्याचबरोबर अभिषेक मादी आहेत, रमेश शेठ, सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. कारण तुमच्या माध्यमातून इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. अर्णवला काका परिवार राजेश शेठ मादी या समोर अर्णवचा वाढदिवस आहे. तर कुमार अर्णव अभिषेक महादे या सुपुत्राचा वाढदिवस आहे की नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा. प्रत्येक सुख समाधानाने अर्णव तुझा वाढ हॅपी बर्थडे टू यू. बघा आमचे थँक्यू. 12 चेंडू 11 धावा. नाव बॅक टू क्रिकेट. चला शेवटच्या टप्प्यात सामना. तर 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. तुषार फोरजीचा चेंडू. वाड शॉट फॉर अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. चेंडू सीमा पलीकडं. यस इट इज 4 रन्स. ग्रेट बॅटिंग वन्स अगेन. चौकार आलाय अनिकेतच्या बॅटमधनं. अकरा चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज. वाटा मॅच. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. राऊंड विकेट. पुन्हा एकदा स्विचचा फटका सजवला वॅकंट एरियामध्ये. पॉइंट कव्हर पॉइंटला. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न झाल्यात धावा. ग्रेट मिड द विकेट. काय रनिंग दाखवली मैदानावरती. काळेसाठी जोरदार टाळे होतं. अनिकेत काळेसाठी आज की शाम अनिकेत काळे के नाम. 26 धावा कुठल्याच मैदानावरती. 13 चेंडूचा सामना केलाय. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे फक्त 5 धावांची. पहिला संघ ठरेल सुपर 6 सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणार. धानसर की धरणा. जवळची गाव आहेत. दोन्ही शेजारी गाव आहेत आणि दोघांची सुरुवात धवरनं होते. द म्हणजे धानसर आणि द म्हणजे धरणा. आणि चेंडू सीमा पलीकडं. मॅग्निफिसंट बिशपचा फटका थ्रू द लाईन इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. दॅट्स अ 4 रन्स. स्कोर इज लेवल. फक्त एका धाब्याची गरज. जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम विक्ट्री. सो लेट्स सी पहिला संघ सुपर 3 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार. काल या फलंदाजांना 5 धाबा कुठल्यात. एकदा जोरदार टाळ्यात स्वागत करूया अनिकेत कालेचं. व्हॉट अ बॅटिंग. ट्रिमेंडस फटकेबाजी. लेक्शमच्या बाहेर चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. गुड डिलिव्हरी. सामना संपला नाही. आम्ही संघर्ष करू शकतोय. धानसर संघानं पहिल्या षटकामध्ये 1च धाव दिली होती. असं वाटलं की सामना धानसर कमबॅक करेल. मध्ये दुसऱ्या षटकामध्ये 17 धाबा आल्यात. तिसऱ्या षटकामध्ये 13 धाबा आल्यात आणि कालेने काय फटकेबाजी केली. अनिकेत कालेनं ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. काल 5 धाबा कुठल्यात. आज नॉट आउट 30 धाबा. आणि ही विजयाची धाव होणार नाहीये. फलंदाज बाद. अनिकेतला परतावा लागेल आणि अजून एका धाब्याची गरज आहे. येणारे चेंडू राहिले ते मात्र 7
आणि एका धाब्याची गरज. तर सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये अनिकेत कालेचं अभिनंदन करूया. मच्छिंद्र पाटील सर अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिली. अनिकेतला आपण लागोपाठ 3 सामने बघितले. 3 सामन्यामध्ये त्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स बघायला मिळाला. येस मागुरू 39 लॉस ऑफ द 2 विकेट्स. बट वंडरफुल ॲटमॉस्फिअर. आज इलेक्ट्रिक ॲटमॉस्फिअर. जे ॲटमॉस्फिअर आपण स्टेडियम मध्ये पाहत असतो, कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिथे लक्ष जाईल तिथे फक्त प्रेक्षक. ही स्पर्धा आज मात्र यशाच्या शिखरावरती पुन्हा पोहोचले. कारण रायगड वर्सेस ठाणा किती प्रेक्षक होते, प्रचंड प्रेक्षक होते. 35,000 प्रेक्षकांचा सामना ऑनलाईनच्या माध्यमातून पाहत होते काल. हे यशाचं गमक आहे. सन्माननीय आमचे संतोष म्हात्रे, सन्मान रमेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पर्धा संपन्न यशाच्या शिखरावरती पोहोचते. एका धाब्याची गरज. बघा ते 4थ्या चेंडूवरती सामना फिनिश होणार की 5व्या षटकाचा वापर करावा लागेल. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील एका धाब्याची गरज. स्कोर इज लेवल. आणि हेलिकॉप्टर शॉट या सिटीज आणि सामना जिंकलाय. धरणा संघ पहिला संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये. टॉप क्या बात आहे. हार्ड लक डान्सर टीम.